परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या अमृतवाणीमधून सर्वश्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीता यामधील कर्मयोग आणि कर्मसन्यास योग यावर गुरुदेव आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आजच्या भागामध्ये गुरुदेव हेच सांगत आहेत की श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना तू आधी शांत हो आणि मग युद्ध कर. दोन एकदम विरोधी स्टेटमेंट आहेत पण एकमेकाला पूरक आहेत. तू तुझा ज्वर सोड, तू तुझा अहंकार सोड, तू तुझा रागद्वेष सोड आणि मनाला शांत कर. इथे हेच सांगतात बघा, कुठलेही काम जे आहे ना, जेव्हा मन शांत असतं तेव्हाच करू शकतो. अशांत मनाने, अप्रसन्न मनाने, दुःखी मनाने, कष्टी मनाने साधी एक्झाम पास होणार नाही, ते युद्ध तर दूर राहील. एवढं मोठं युद्ध करायचंय आणि स्वतःचं मन चलबिचल जर ठेवलं, कसं बरं युद्ध करशील तू अर्जुना, हे श्रीकृष्ण सांगतायत. परत सांगतायत पुढच्या मंत्रामध्ये की अर्जुन हे सोपं नाहीये, हे एकदम इझी नाहीये, पण मला माहितीये हे सोपं नसलं, अवघड जरी असलं तर तू हे करू शकतोस, कारण हे साधारण काम नाहीये, असाधारण काम आहे, तर तू असाधारण आहेस. अशा प्रकारचा इथं श्लोक सांगतायत. आणि हे दुसरं कोणाला जमणार नाही पण तुला जमणार. काही काही वेळेस बघा, असं स्तुती आणि कोणाचं जर कौतुक केलं ना तर तो काम करायला लागतो. नेहमी नेहमी एखाद्या माणसाला वेड असं म्हणून तो नाही काम करत. कधी त्याला म्हणावं, हे पण म्हणावं लागतं की अरे तूच करू शकतोस, दुसरं थोडीच जमणार आहे कोणाला, तूच सगळ्यात हुशार आहेस. आणि अशाच प्रकारचे श्रीकृष्ण इथं पुष्टी करतायत आणि अर्जुनाला म्हणतायत की हे साधं जरी नसलं तर तू करू शकतोस, कारण तू स्पेशल आहेस, तू हुशार आहेस, तू महान योद्धा आहेस, तुला हे जमणार आहे. अशा प्रकारचा इथं श्लोक सांगतात. आणि जर का तू हिमतीनं, आनंदानं जर हे केलंस ना, तरच तू या कर्मातून मुक्त होशील, नाहीतर तू कर्म बंधनात अडकून राहशील आणि दुःखी होशील. हे सरळ सरळ सांगतायत. म्हणून बघा, आपण आपल्या जिम्मेदारी घेऊन पूर्ण जे काम केलं ना, तरच आपण खुश प्रसन्न होतो. फार चालाखी करून आपण आपलं काम सोडून घरी झोपून राहिलं तर दुःखात डुबणार आपण. हाच एक संदेश देतात. जे काही आपल्याला कर्म भेटले ना, आनंदी होऊन, प्रसन्न होऊन, खुश होऊन मग जर ते केलं ना, तर मग त्या कर्मातून सुद्धा आपण मुक्त होऊन जाणार. हे इथं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. मग असं याच्यासाठी काय पाहिजे? याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं ना, विश्वास पाहिजे. गुरु जे सांगतायत, सद्गुरु जे सांगतायत, त्या वाणीवरती संपूर्ण जर विश्वास ठेवून आपण केलं ना, तरच त्या कर्मातून मुक्त होऊ शकतो. हेच सांगतायत श्रीकृष्ण अर्जुनाला की तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव, त्याच्याशिवाय तुझ्याकडे दुसरा मार्ग पण नाहीये. माझ्यावरच पूर्ण विश्वास ठेवून जर केलास तरच तू कर्ममुक्ती होशील, तरच तुला सिद्धी प्राप्त होईल, तू खुश होशील, तू प्रसन्न होशील. हे वारंवार सांगतायत श्रीकृष्ण अर्जुनाला. पहा, जगात
खूप लोक अध्यात्माचा मार्ग पत्करतात, गुरुची दीक्षा घेतात आणि सगळं घेऊन सुद्धा पूर्ण श्रद्धा ठेवत नाहीत. पूर्ण श्रद्धा ठेवली तर त्याचे 100% प्रश्न तिथंच सुटले म्हणून समजा. त्याला नंतर सुद्धा थोडं शंकेनं पाहतात, शंका करतात, संशय करतात आणि असं केल्याने परत परत दुःखी होतात. गुरुदेव सांगतात, गुरुजींना नेहमी आशीर्वाद कसा द्यायचा हे सुद्धा भक्त शिकवतात. की गुरुजी तुम्ही असं मला आशीर्वाद द्या. खूप लोक आम्ही दर्शन लाईन मध्ये बघतो, ते माळ घेऊन येतात, रुद्राक्षाची माळ, आणि अशी माळ गुरुजींना देतात. गुरुजींना वाटतं ते रुद्राक्षाची माळ त्यांच्यासाठीच आणली आहे की. परत म्हणतात, नाही 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 गुरुजी, हे तुमच्यासाठी नाहीये, हे तुम्ही तुमच्या हातात पकडा आणि माझ्या गळ्यात घाला. मग मला वाटेल की पूर्ण आशीर्वाद भेटलाय. तर गुरुदेव हेच सांगतायत की पूर्ण श्रद्धा पाहिजे, की आपल्याला पूर्ण आपण ब्लिस मध्ये आहोत, पूर्ण आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालाय, ही समजणं ही एक विशेष स्थिती सांगितली. असं जर नाही समजलं ना तर नेहमी अपूर्णता वाटायला लागेल, हे राहिले ते राहिले. त्यामुळे हे समजणं खूप गरजेचं आहे की मला पूर्ण आशीर्वाद मिळालेला आहे. मला पूर्ण श्रद्धेनं जर आपण हे समजलं तर त्याच क्षणाला सगळं काही मिळाल्याचा अनुभव पण प्राप्त होतो आपल्याला, हे सांगता येईल. पुढे सांगतायत श्रीकृष्ण की अरे अर्जुना, हे अशा प्रकारचं मत आहे माझं, असं माझं मत आहे, त्या मतावरती परत तू दोष काढू नकोस, त्याच्यावरती दोष बुद्धीने बघू नकोस. पूर्ण विश्वासानं हे जर तू बघितलंस ना तर तू मुक्त होशील, तर तू कर्ममुक्त होशील. आणि परत सरळ सांगतायत, असं जर तू माझं नाही ऐकलं, अशी जर तू माझ्यावर श्रद्धा नाही ठेवली, असा जर तू माझ्यावर विश्वास नाही ठेवला, तर मग तुला प्रत्येक कामामध्ये ना फक्त दोषच दिसल. आणि दोष पाहून 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 काय होशील, तू दुःखी होऊन जाशील, परेशान होऊन जाशील तू. म्हणून बघा, खूप लोक असे असतात समाजामध्ये, आपण बघतो सुद्धा, आपल्या सगळ्यांना अनुभव आलेला आहे याचा. आपण कितीही चांगलं काम करा, त्याच्यामध्ये वाईट काय केलंय हे लोक शोधत असतात. तुम्ही चांगलं किती केलंय याची नाही स्तुती करणार, हे कोणाला नाही सांगणार. तुम्ही 100 चांगली कामं करा आणि एके दिवशी बघा, मुद्दामून का होईना तुम्ही एखादी चूक करा, लगेच लोक तुमच्या चुकीकडेच बघणार. हे असे लोक असतात, श्रद्धा आणि विश्वास न ठेवणारे, दुसऱ्यांच्या मध्ये फक्त आणि फक्त दोष पाहतात. एकदा एक शिष्य खूप सुंदर चित्र काढतो, चित्रकार असतो तो, आणि चित्र काढल्यानंतर इतकं छान वाटतं त्याला की मी इतकं सुरेख चित्र काढलेलं आहे. गुरूंना म्हणतो त्याच्या की मी इतकं चांगलं चित्र काढलेलं. तर गुरुदेव म्हणतात, नाही, काही दोष पण असतील याच्यामध्ये, तू काय कर म्हणे, हे चित्र बाहेर ठेव रोडवरती आणि त्याच्या खाली लिही म्हणे एक, की याच्यामध्ये काही जर चूक असेल तर सजेस्ट करा. आणि ते तसंही चित्र त्यांनी बाहेर ठेवलं, काही चूक असेल तर सांगा. इतकं लोक लिहितात त्याच्यावर की हे चूक आहे, ते चूक आहे, असं चूक आहे, तसं चूक आहे, पूर्ण बोर्ड भरून लिहितात. तो परेशान होतो की अरे मी इतकं बेकार चित्र काढलंय का. तो गुरुना सांगतो की लोक असं असं करतायत. ते म्हणत, नाही 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 नाही, तू असं लिहू नको. तू काय कर, ती पेंटिंग बाहेर ठेव आणि खाली बोर्ड ठेव की जर याच्यामध्ये काही चूक असेल तर तुम्ही स्वतः ब्रश घेऊन त्याला दुरुस्त करा, असं लिह म्हणे खाली तू. मग तो तसं करतो, काही चूक असेल तर याला दुरुस्त करा. एकही व्यक्ती येऊन त्याची चूक सांगत नाही आणि कोणी दुरुस्तही करत नाही. मग गुरुना म्हणतो, कोणीच नाही चूक काढली. मग गुरुजी म्हणतात त्याला की हे असं असतं म्हणे,
ज्यांची दोष बुद्धी आहे ना, ते फक्त त्यांना दोषच दिसतं. चांगलं काही करायचं हे दिसत नाही त्या लोकांना. किंवा दुसरा व्यक्ती जरी चांगलं करत असेल तर ते नाही दिसणार आहे. हेच सांगतायत इथं श्रीकृष्ण अर्जुनाला, की तू माझ्यामध्ये दोष बुद्धीनं जर बघितलंस, तर तू मग दुःखात जाशील आणि जीवनभर तुला दोषच दिसतील. हे सांगतायत इथं. जशी प्रकृती तसं निग्रह असतो. जसे गुण असतात, त्याचप्रमाणे त्याची दृष्टी असते आणि चांगल्या कामात सुद्धा दोष काढणारे असे खूप व्यक्ती आहेत, हे इथं सांगतायत. अच्छा संसारमध्ये जगत असताना, आपण व्यवहार करत असताना रागद्वेष उत्पन्न होणं हे अगदी सहज सांगितलेलं आहे. कुठलीही एखादी वस्तू पसंत असेल, एखादी वस्तू नापसंत असेल, असं जेव्हा आपण संसारात राहून जेव्हा काम करत असतो, तेव्हा रागद्वेष निर्माण होतोच होतो. पण हे सांगतायत, की या रागद्वेषच्या वशमध्ये यायचं नाही. याच्या पलीकडं सुद्धा एक सुंदर विश्व आहे, हे बघणं म्हणजेच खरं योग आहे, हे सांगतायत. आणि परत शेवटी सांगतायत, की अर्जुना तू धर्माप्रमाणे आचरण कर. जे तुझा स्वधर्म आहे ना, जे तुला येतं, ज्याच्यात तू नैपुण्य मिळालेलं आहे, तेच कार्य तू करत राहा. आणि जे परधर्म आहे, ते कार्य करत जाऊ नकोस, हे इथं सांगतायत. धर्म असेल म्हणजे आपल्याला जे काम जमतं की नाही, तेच करावं. नाही जमत असेल तर नाही करावं. जसं गुरुदेव इथं उदाहरण देतायत. ते सत्संग सुरू झाल्यानंतर काही व्यक्तींना बघा इतका ते भजन म्हणण्याचा नाद असतो. त्याला नीट भजन म्हणता पण येत नाही, पण तरी त्याची इच्छा की नाही मीच सगळं भजन म्हणणार, मीच सगळा सत्संग करणार. काही-काही कार्यक्रमामध्ये हेच असतं बघा. नाही, नाही मी सगळा कार्यक्रम लीड करणार. तो वक्ता पण नसतो. त्याला शब्द पण त्याच्याकडे व्यवस्थित नसतात. बोलता पण नाही येणार. पण नाही, नाही माईक माझ्याच हातात पाहिजे हा आग्रह. तर हेच इथं श्रीकृष्ण सांगतायत, की तुझ्या जे धर्मात आहे, तुला जे स्किल आहे, तुला जे सगळं अवगत झालेलं आहे ना, तेच तू कर. दुसरं करायला गेलास, तर मग ते ठीक नाही होणार. हे इथं सांगतायत. शेवटी खूप सुंदर संदेश देतात याच्यामध्ये, की काही अज्ञानी लोक जगात पाहतो, धर्मांतर बदलण्याच्या मागे लागलेत. यांना सरळ-सरळ मूर्ख लोक हे सांगितलेले. कित्येक लोक काय करतायत, खेड्यापाड्यामध्ये जातायत. गरीब बिचारे लोक त्यांना पैशाचं आमिष दाखवतायत. आणि पैशाचं आमिष दाखवून, "हा तुझा धर्म आहे का? हा धर्म सोडून दे. तुला तुझा देव काही देणार नाहीये. बघ, आमचा देव तुला धन देईल. हे घे पैसे." आणि पैसे देऊन ना त्यांचा धर्म परिवर्तन करतायत. हे घोर पाप आहे, हे सांगितलेलं आहे. असं खूप चालू आहे जगामध्ये सध्या. पैसे देऊन आणि धर्मांतर करून गावाच्या गावं पलटून करतायत. आपली जुनी त्याची संस्कृती, त्याचे मंदिर पाडून टाकायचे आणि त्यांच्या धर्माप्रमाणे सगळं नवीन करायचं. हे उद्योग चालू आहेत सध्या. जगभरात चालू आहे. आपल्या देशात पण खूप प्रमाणात चालू आहे. इतक्या वर्षापूर्वी सुद्धा श्रीकृष्णाने हेच सांगितलंय, की असं धर्म परिवर्तन करणं हे घोर पाप आहे आणि जे लोक हे करतायत ना, अति मूर्ख, मूढ लोकं सांगितले. तर हेच सांगतात, की जो आपला धर्म आहे, व्यापार करण्याचा धर्म असेल, लढण्याचा धर्म असेल, सेवा करण्याचा असेल, शिकवण्याचा असेल, जे काही आपला धर्म आहे ना, ते धर्माप्रमाणे आपण आपलं कार्य करावं, आपण आपलं आचरण ठेवावं. हेच या श्लोकामध्ये सांगतात. पुढच्या भागामध्ये कर्मावरती खूप सुंदर भाष्य केलेले, ते आपण उद्याच्या भागात बघूयात. काही क्षण डोळे बंद करून घेऊया. एक लांब आणि खोल श्वासात एकदम हळुवारपणे बाहेर. संपूर्ण विश्राम करूया.